मराठी रिअल गोस्ट स्टोरीज, मराठी गोष्टी, मराठी भूतांच्या खऱ्याखुऱ्या गोष्टी. एक होती चेटकीन, मराठी गोस्ट स्टोरीज. यात तिचा काही दोष नव्हता असंच कुणालाही वाटलं असतं, पण तिचे हात रक्ताने माखलेले होते. तिच्या ओठांवर पसरलेलं रक्त पाहून असं वाटत होतं जणू तिने एखाद्या ड्रॅक्युला प्रमाणे त्याचं रक्त पिण्याचा प्रयत्न केला असावा. तिचा तो अवतार भयान असाच होता. पोलीस सुद्धा हैराण झाले होते. हे असलं दृश्य त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात कधी पाहिलं नसावं. तुम्ही जर हे दृश्य पाहिलं असतं तर तुमचा थरकाप उडाला असता. ही 10 वर्षाची चिमुरडी एखाद्या चेटकिनीसारखी भासत होती. तिची नजर अगदी स्तब्ध होती. महिला हवालदार तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण ती हू नाही चू काहीच, केवळ शून्यात पाहत होती. काय घडलं असेल आदल्या रात्री हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता होती. तिचं नाव शाल्मली अनुज सातारकर आणि सविता सातारकर यांची कन्या. सविताने शाल्मलीला या अवस्थेत पाहिलं तेव्हापासून ती धक्क्यातून सावरली नाही. कसं बसं तिने तिचं दार लावून घेतलं आणि पोलिसांना फोन केला. शाल्मली ही लहानपणापासूनच जरा विचित्र वागत आहे, पण ती शारीरिक आणि मानसिक रीतीने सुदृढ आहे असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. तिला इतर मुलांप्रमाणे खेळायला आवडत नाही. चॉकलेट, बिस्किट, कार्टून्समध्ये तिचं मन रमत नाही, पण ती अभ्यासात वगैरे बऱ्यापैकी हुशार आहे. तिचं दैनंदिन आयुष्यही व्यवस्थित आहे. तरीही लहान मुलांच्या चेहऱ्यावर जी निरागसता असते ती निरागसता तिच्यात कधीच नव्हती. तिची आई सविता ही पूर्वायुष्यात साधारण अशीच होती असं म्हटलं जातं. तिचे वडील लहानपणीच वारले. मग घर चालवण्यासाठी तिच्या आईने अगदीच वेगळा मार्ग स्वीकारला. धनाढ्य पुरुषांना आपल्या यौवनाच्या जाळ्यात ओढायचं आणि त्यांना आनंदी ठेवून पैसे मिळवत राहायचे. त्याच्यामुळे सविताच्या मनावर विपरीत परिणाम झाला होता. आता जशी शाल्मली एकलकोंडी वाटते तशीच तिची आईसुद्धा एकटीच राहत असे. कुणाच्यात मिसळत नसे. सविताने आपल्या आईला अनेक पुरुषांसोबत पाहिलं होतं. सगळे पुरुष आपल्या आईला काहीतरी इजा करत आहेत असं तिला वाटू लागलं. थोडक्यात सांगायचं तर तिला स्त्री पुरुष संबंधाविषयी घृणा वाटू लागली. ती हळूहळू मोठी होऊ लागली. आता तिने कॉलेज जीवनात प्रवेश केला होता. सविताची आई फार सुंदर होती. तेच सौंदर्य सविताला प्राप्त झालं होतं. तिला पाहता क्षणी स्खलन व्हावं इतकी ती मादक होती, मधाळ जणूरती. कॉलेज जीवनात प्रवेश केल्यावर तिचं सौंदर्यावर खयाळ होणारे अनेक जण होते. तिच्या आईची पार्श्वभूमी अनेकांना माहिती होती, म्हणून तिच्याकडे पाहताना लोक त्याच नजरेने पाहायचे. मुलंही तिला छेडायची, पण ती मान खाली घालून राहत असे. त्या कॉलेजमध्ये एक तरुण प्राध्यापिका होती. तिला या मुलीची खूप दया येत असे. त्या प्राध्यापिकेचे नाव शर्वरी. शर्वरीला प्रश्न पडायचा की मुलगी इतकी एकलकोंडी कशी, नेमकं काय भोगलं असेल हिने. शर्वरी सवितामध्ये स्वतःला पाहू लागली. तिने सुरुवातीला सविताशी बोलण्याचा, मैत्री करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा मात्र काहीच उपयोग झाला नाही. सविताला कुणाशीही मैत्री करायची नव्हती, पण शर्वरीने प्रयत्न सोडले नाही. एकदा एक मुलगा सविताच्या खूपच मागे लागला होता. रात्री अपरात्री तिला फोन करून मेसेज करून त्रास देत होता. सविता खूप घाबरली असावीची आणि शर्वरीने हे ओळखलं आणि सविताच्या तोंडून वदवून घेतलं. शर्वरीला जेव्हा कळलं की हा मुलगा तिला खूप त्रास देतोय, तेव्हा शर्वरीने सवितासमोर त्या मुलाचा समाचार घेतला. अगदी त्या प्रिन्सिपल समोर उभं केलं. ते प्रकरण तिकडे शमलं, पण एक नवीन प्रकरण सुरू झालं. शर्वरी आणि सविता खूपच चांगल्या मैत्रिणी झाल्या. सविता शर्वरीच्या घरी जाऊ लागली. शर्वरी घरी एकटीच राहायची. ती दिसायचीही विलक्षण, म्हणजे ती सुंदर, आकर्षक होती यात शंका नाही. इतरांना तिच्याबद्दलही आकर्षण वाटत असे, पण आकर्षण जरा भीतीदायकच होतं. म्हणजे कॉलेजमध्ये तिच्याबद्दल चर्चा रंगत असे. ती जादूटोणा वगैरे करते असा काही लोकांचा अंदाज होता, पण तिचं कॉलेजमधलं वर्तन अतिशय सभ्य होतं. ती एक चांगली प्राध्यापिका होती, पण सहसा कोणी तिच्या वाटेला जात नसत. आता सविता तिच्या वाटेला गेली होती. सविता किशोरवयीन अतिसुंदर मुलगी. तिचं सौंदर्य शर्वरीच्या मनात तिच्या कॉलेजमधल्या पहिल्या दिवसापासून भरलं होतं. तेव्हाच तिने ठरवलं होतं की काही करून हिला मिळवायचं. शर्वरी सवितेच्या प्रेमात आखंड बुडाली होती. सविताला स्त्री पुरुष संबंधाबद्दल आधीपासून घृणा वाटत होती, म्हणून शर्वरीच्या जाळ्यात ती सहजपणे फसली गेली. रोज कॉलेज संपल्यावर दोघं एकत्र शर्वरीच्या घरी जात, गप्पा मारत, मजा करत, TV बघत, शरीर सुखाचा परमच्च सुद्धा आनंद घेत. दोघांनी एकमेकांना वचन दिलं की काही झालं तरी एकमेकांना सोडून जायचं नाही. या दृष्ट दुनियेत त्यांचं एकमेकांशिवाय कुणीच नाही अशी धारणा दोघांची झाली. पण हळूहळू सविताला शर्वरीचा कंटाळा येऊ लागला.
कारण ती स्त्री कमी आणि पुरुषच जास्त होती. शय्येवर सविता स्त्री आणि शर्वरी पुरुष अशी भूमिका निभवायचे, पण सविताला पुरुषाची घृणा वाटत होती. दुसरं कारण म्हणजे शर्वरीचं विचित्र आणि विक्षिप्त वागणं ती जादूटोणा करीत असे अशी चर्चा कॉलेजमध्ये रंगत होती. ते अगदी खरे होते. तिने अमर होण्यासाठी प्राणांची बळी दिली होती, पण तिच्या तंत्रानुसार आता तिला माणसाचा बळी हवा होता. सविताला त्रास देणाऱ्याचा तिने काही दिवसापूर्वी बळी दिला आहे. हे जेव्हा सविताला कळलं तेव्हा तिला प्रचंड मोठा धक्का बसला. तिला आता शर्वरीपासून दूर जायचं होतं, पण शर्वरी तिला सोडायला तयार नव्हती. शर्वरी सविताला धमकावू लागली. सविताला काही कळेना की काय करायचं. याच दरम्यान पोलीस त्या मुलाचा शोध घेत होते. शोध घेता घेत तो शर्वरीपर्यंत येऊन पोचले. शर्वरीने अमर होण्यासाठी त्याचा बळी दिला हे जेव्हा पोलिसांना कळले तेव्हा त्यांनाही धक्का बसला. सविताने कधी नव्हे ते आपल्या आईसमोर आपलं मन मोकळं केलं. सविताच्या आईने तिला यातून बाहेर पडण्यासाठी मदत केली. सविता समोर आपल्या चुकांबद्दल तिने माफी मागितली व तिला समजावून सांगितले, मी जे काही केले ते तुझ्या भल्यासाठी केले. तुला कशाची कमी पडू नये म्हणून केले. माझं शिक्षण झालं. नवरा अगदी तारुण्यात सोडून गेला. पदरात तू होतीस. माझ्यात कोणतेही गुण नव्हते. होते ते केवळ सौंदर्य. सविताला आपल्या आईचं म्हणणं पटू लागलं. हळूहळू पुरुषांबद्दलची तिची घृणा कमी होऊ लागली. मनोपचार तज्ज्ञांच्या मदतीने ती यातून बाहेर पडली. त्याआधी काही विचित्र घटना तिच्या आयुष्यात घडून गेल्या होत्या. म्हणजे तिने शर्वरीच्या विरोधात कोर्टात साक्ष दिली होती. शर्वरी मात्र कोर्टात सविताकडे एकटक पाहत होती. तिचं सवितावर मनापासून प्रेम होतं. ती भयंकर विचित्र होती हे खरंय, पण तिचं प्रेमही खरं होतं. शर्वरीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती, पण शर्वरीने काही दिवसातच तुरुंगात आत्महत्या केली. सविता आता मूळ प्रवाहात येऊ लागली. शर्वरी हे पान तिने आपल्या आयुष्याच्या पुस्तकातून कधीच फाडून सुरगुडून फेकून दिलं होतं. ती आता नॉर्मल झाली होती. नॉर्मल मुलीप्रमाणे तिचं लग्न झालं अनुज सातारकरसोबत. त्यांचा प्रेम विवाह झाला. अनुज हा अतिशय भला माणूस आणि त्याचा संसारी सुखाचा एक गोडस मुलगी झाली शाल्मली. तर आता आपण या मूळ कथेकडे वळूया. शाल्मलीने अनु सातारकरचा म्हणजे स्वतःच्या वडिलाचा खून केला होता, अतिशय विक्षिप्तपणे. पण का? कारण सविताने जर आपलं वचन मोडलं असलं तरी शर्वरीने आपलं वचन मोडलं नव्हतं. तुम्हाला आठवतं ना, दोघांनी एकमेकांना वचन दिलं होतं की काही झालं तरी एकमेकांना सोडून जायचं नाही. या दृष्ट दुनियेत त्यांचं एकमेकांशिवाय कुणीच नाही. शर्वरीने मृत्यूनंतर ते वचन पाळलं होतं, पण तिच्या आणि सवितामध्ये येणाऱ्या कुणालाही ते जिवंत सोडणार नाही. ती जादूटोणा करणारी एक भयानक चेटकीण होती. म्हणजे आहे. सो ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. डीप आणि थोडा कठीण होता, बट स्टील तुम्ही कंटिन्युअसली मन लावून ऐकलं असेल तर समजलं असेल. सो मी नेक्स्ट टाईम ट्राय करेल खूप चांगले व्हिडिओज घेण्याचा. नेक्स्ट टाईम मी ट्राय करेल हॉरर स्टोरी थोड्या व्यवस्थित आणण्याच्या. सो होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. अँड चला भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये.